एक पदर तुम्ही जेवण केलं जेव्हा बाहेर पडतात तोंड पुसायला काहीच नसतं, आईच्या पदराने तोंड पुसतात. कधी लहानपणी तुम्ही खेळून आलात, दमून आलात, हातपाय धुतले, काहीच नसतं, आई लगेच पदर पुढे करते हातपाय पुसायला. एवढे ती पदराची महानता असते. आणि ते पदराचं छत्र जोपर्यंत आहे तोपर्यंत आई या शब्दाला मान देऊन तिचा आदर करून, त्या पदराचा आदर करून आपण सर्वांनी त्या आई या शब्दाचा सर्वांनी मान ठेवायला पाहिजे. आणि एकदा तो पदर या जगातून निघून गेला की तुम्हाला आई दिसत नसते, पण आई मनामध्ये एवढी काठोकाठ भरली असते, हृदयात भरली असती. आई जरी गेली तर तुम्ही ज्या घरामध्ये आपण वास्तव्य करतो प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला आई दिसते. ती कधी अंथरुणात झोपलेली असते, असं वाटतं आई जाऊन उठवावी काय, पण आई तिथं नसते. असं वाटतं आई जेवायला बोलू का काय, पण आई तिथं नसते. पण आई ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजूबाजू वावरत असते. एवढी आईच्या ही महानता असते. या आईबद्दल सांगायचं म्हणजे आईला सर्व मुलांच्या आवडीनिवडी माहीत असतात. पण मला तुम्हाला सगळ्यांनी प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला आईची आवड माहिती आहे का? कधी आईला काय आवडतं? आईच्या आधी तुम्ही कधी उठलाय का? कधी उठून आईला चहा करून दिलाय का? आईला कधी पाणी ठेवून दिलंय का? कुठं जायचं असलं आई आटप लवकर, टाइम झाला तर जायचं, असं कधी म्हणतो का? पण आई अडाणी असून सुद्धा तुम्हाला सगळं वेळेची जाणीव करून देते. कारण जगातला हा सर्वात महान गुरु, विश्वगुरु आई या रूपाने निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत. अशा या आईच्या महानतेबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात, प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. पण मला म्हणायचंय, आई तुमची आमची सेम असते. कारण आई आई असते आणि तुमची आमची सर्वांची सही असते. सही म्हणजे बँकेतली सही करायची नाही, सही म्हणजे आपण म्हणतो ना क्या बात आहे भाई सही आहे, ते त्या प्रकारची सही म्हणजे बरोबर सेम असते. तरी आईची महानता आपण सर्वजण जाणतो आहोत. तर छोटस एक गीत आपल्या समोर सादर करतो आणि आपली रजा घेतो. जगामध्ये सर्वात गोड काय आहे, अमृत किंवा मध? तर मधापेक्षा आणि अमृतापेक्षा सुद्धा एक पेय आहे, ते म्हणजे आईचं दूध. या दुधाची महानता या गीतामध्ये सादर केली आहे. नाही मधात नाही, नाही मधात नाही, व अमृतात नाही, नाही मधात नाही, व अमृतात नाही, नाही मधात नाही, व अमृतात नाही. काय असतं श्रेष्ठ त्या दुधापेक्षा आणि मधापेक्षा? तर मध आणि अमृतापेक्षा जगात काय श्रेष्ठ आहे? आई तुझ्या दुधाची, आई तुझ्या दुधाची गोडी कशात नाही, आई तुझ्या दुधाची गोडी कशात नाही. एखादा माणूस किती कर्तव्य श्रेष्ठ असतो, अगदी मोदीपर्यंत, पण मोदी सुद्धा आई विना सुना सुना आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी. आई कुणा म्हणू मी आता, आई कुणा म्हणू मी, आई घरी नदारी. आई तुझ्या दुधाची गोडी कशात नाही. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी. ती हाक येई कानी मज हो शोक करी. आई तुझ्या दुधाची गोडी कशात नाही. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठात वासरांना या चाटतात गाई. वात्सल हे बघुनी, असं हे वासल हे बघुनी व्याकुळ जीव होई. आई
तुझ्या दुधाची गोडी कशात नाही. येशील तू घराला परतून केदवागे, येशील तू घराला परतून केदवागे. रुसणार मी न आता, अग रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे. आई तुझ्या दुधाची गोडी कशात नाही, नाही मधात नाही व अमृतात नाही. अशी ही महान आई आपल्या सर्वांच्या सोबत असते आयुष्यभर. LIC म्हणते त्यांचा ब्रीदवाक्य काय आहे, जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. अशी आई आपल्या आयुष्यभर सोबत असते आणि ती गेल्यावर सुद्धा तिची आठवणी आपल्या सतत सोबत असतात. अशा या आमच्या आजीबाई यांना मी लोखंडे परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या दुःखातून अभंग परिवाराला सावरण्याची शक्ती मिळो अशी तथागतांच्या धम्माला अनुसरून मी सर्वांना आपल्या समोर रजा घेतो. जय भीम.